आणि आज अंतिम फेरीच्या सामन्यासाठी देखील ते या ठिकाणी दाखल झाले। मग मराठी चित्रपट असू देत, हिंदी चित्रपट असू देत, नाटक असू देत किंवा दूरदर्शन असू देत, या सगळ्या ठिकाणी सरांना आम्ही पाहिलं, त्यांनी मात्र मंच गाजून टाकला प्रत्येक। तर या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी विनंती असणार आहे दिगंबर नाईक सरांना। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, प्रत्येक मराठी माणसाचा आणि शिवसैनिकाचा आराध्य दैवत, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री असलेले सगळ्यांचे आवडते एकनाथराव शिंदे साहेब, आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, शिक्षण मंत्री, आमचे अत्यंत जवळचे दीपकभाई केसरकर, आणि ज्यांनी हा सगळा घाट घातला तो एक कोकणातला सुपुत्र ज्याचं नाव कुणाल सरमळकर, कामगार नेता आणि विभाग प्रमुख, शीतलताई, सगळ्यांची नावा घेतलं तर वेळ पुराचो नाही, म्हणूनच आमच्या ह्या व्यासपीठाक शिवसेनेचा व्यासपीठ म्हणतात, कारण हैसर एवढी गर्दी आहे। आणि समोर जमलेल्या माझ्या सगळ्या आवशीनू, बहिणीनू, भावाचीनू, क्रिकेटची मॅच असल्यानंतर षटकार चौकार हे आपल्याला बघायला मिळतातच, त्यामुळे क्रिकेटची मॅच असू दे किंवा राजकीय व्यासपीठ असू दे, त्याच्यामध्ये साम्य एवढंच आहे, तिकडे पण चौकार षटकार आणि इकडे पण चौकार षटकार। खरं तर ही वेळ भाषण करण्याची नाही आहे, पण जे जिंकले त्यांना शुभेच्छा आणि जे जिंकले नाहीत त्यांनाही शुभेच्छा, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते। पण म्हणा दरवर्षी त्या पायरीवरती घसरा नको, पुढच्या वर्षी तुमका प्राईज मिळात ह्याच्यासाठी प्रयत्न करा। एक बारीकसा गाराणा घालताय सगळ्यांनी मोठ्यान होय महाराजा म्हणायचा, जो म्हणाचो नाही त्याचा कुणालवरती प्रेम नाही, आणि खालचो जो म्हणाचो नाही त्याला मिळालेलं बक्षीस पण कॅन्सल होऊन जाताना, लक्षात ठेवा। जय जय महाराजा, 12 गावच्या 12 राठीच्या 12 वैवाटीच्या महाराजा। सालाबाद प्रमाणे धर्मवीर चषक हे मोठ्या जल्लोषात बांद्र्यामध्ये सुरू आहे महाराजा। त्याच्यात अतिरथी महारथी त्यांच्यानी षटकार चौकार मारलेले आहेत महाराजा। जे जे जिंकले त्यांचं अभिनंदन महाराजा, आणि जे जे जिंकाक नाही त्यांचं सुद्धा अभिनंदन महाराजा। ह्या वर्षी समजा 3 लाखाचा बक्षीस असत तर पुढच्या वर्षी 6 लाखाचा बक्षीस आणि 4 व्हीलर देऊची आमच्या कुणाल सरमळकरांका ताकद दी महाराजा। होय, आमचे दीपक भाई मगासपासून बसलेले आहेत, लवकरात लवकर आमच्या दीपक भाईंका परत एकदा मंत्री कर महाराजा। जर समजा कोण उभवलं तर आडवं कर, आडवलं तर उभं कर, वडाची साल पिंपळाक लाव, पिंपळाची साल वडाक लाव, त्याचे दात त्याच्या घासात घाल रे महाराजा। अंधार मेळाचा आणि 12 पाचाचा गणित 1 कर, 1चे 21 कर, 5चे 25 कर, असलेल्या नसलेल्या सगळ्या क्रिकेट प्रेमी आणि सगळ्या क्रिकेटरांका सुखी ठे, आणि लवकरात लवकर आमच्या कुणालभाई सरमळकरांका एक बारीकसा किंवा मोठासा महामंडळ मेळा दे रे महाराजा। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। आपण या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाकडे वळतोय। या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे त्यांचा सन्मान आपण करणार आहोत। सर्वप्रथम फायनल मॅच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय। फायनल मॅच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, खऱ्या अर्थाने फायनल मॅच मध्ये रन झाले नव्हते, त्याच्यानंतर तो आला, तो खेळला आणि स्कोर झाला। फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच वेदांत ओमकार देसाई। वेदांत देसाई फायनल मॅच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये हे मैदान, हा मंच त्यांच्या वा वेदांत वा, अभिनंदन वेदांत। त्यांच्या वडिलांनी हा मंच गाजवला आणि आज त्यांनी यानंतर या स्पर्धेतील पुढील पुरस्कार दिला जातोय। या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर आणि या स्पर्धेत बेस्ट फिल्डरचा पुरस्कार जातोय टीम आहे वायू 11 बोनकोडे आणि खेळाडू आहे आर्यन भोईर।
आर्यन लवकर या प्लीज. थंडरची बॅट दिली जाते आणि त्यांना पुरस्कार. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. काय कॅचेस पकडलेल्या आहेत. आपलं नाव घेतल्यावर लगेच यायचं आहे. धन्यवाद. या स्पर्धेतील पुढील पुरस्कार आहे. या स्पर्धेतील धर्मवीर चषकातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. ज्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर मॅचेस जिंकल्या गेल्या तो मॅच विनर ठरला आणि धर्मवीर चषक 2026 बेस्ट बॉलरचा पुरस्कार जातोय अंधेरीच्या अमन मणियार यांना. लवकर या. क्या बात है. अमन मणियार एक थंडरची बॅट देखील दिली जाते. आम्ही आभारी आहोत मयूर स्पोर्ट्स, जे.आर. थॉमस, ट्रिपल एस, जुनो, फोर्स, BSS, फोर्ट फ्लेक्स, सिलो स्पोर्ट्स आणि थंडर स्पोर्ट्स. अमन मणियार या मुलाची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. अंधेरीचा अमन. फिल्डर साठी सुद्धा सायकल आहे. आर्यन भोईर कुठे असेल तर आपण लवकर या. आर्यन भोईर. आर्यन भोईर आपल्यासाठी सुद्धा सायकल आहे. आणि पुढील पुरस्कार आर्यन आहात का. आर्यन भोईर हा चला तुमची सायकल घेऊन जायची आहे. भिवंडी वरून आला आर्यन आणि त्यांच्यासाठी ही ब्रँडेड सायकल देखील मिळते. आर्यन भाऊ या. चा पुरस्कार दिला जातोय. ज्या खेळाडूने स्पर्धा गाजवली, आपल्या टीमला सेमीफायनल पर्यंत घेऊन आला, तो आला होता ही स्पर्धा खेळायला खोपोली मधून अर्षद पेंडारी. अर्षद पेंडारी नसेल तर प्रतिनिधी या. बंटी सकाळी लेट झाला म्हणून एका टीम मध्ये खेळायला मिळालं नाही, ती टीम हरली. परंतु दुसऱ्या टीमने संधी दिली आणि पठ्याने ही स्पर्धा गाजवली. वाह, अर्षद पेंडारी हा ब्रँड आहे आणि कित्येक वर्ष आम्ही त्यांना पाहतोय. दर्जेदार कामगिरी. सेमीफायनल पर्यंत ज्यांनी मजल मारली असे दोन महत्वाचे संघ कालच्या दिवसामध्ये परी NP स्पोर्ट्स परी पॅकर. चला या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार हा दिला जातोय NP स्पोर्ट्स परी पॅकर. नितीन भाऊ वारे, प्रवीण भाई वारे, प्रसाद भाऊ यांची टीम
चला या लवकर प्लीज या. मसूरकर साहेब या. वाह 50,000चा धनादेश. अभिनंदन अविनाश घोसाळकर, बंड्या मसूरकर साहेब. पुढील पुरस्कार याच परिसरातील संघ आहे. कुणाला वाटलंही नसेल ही टीम सेमीफायनल पर्यंत येईल, परंतु काय खेळले ते. स्वादी 11 बांद्रा टीम, मोरे साहेबांची टीम आहे. काय जबरदस्त खेळलात. या 50,000चा पुरस्कार आणि तृतीय क्रमांक. त्याचबरोबरने अर्षद पेंडारी, बंटी सगळेच खूप चांगल्या पद्धतीने खेळले. आणि या स्पर्धेतील हा महत्वाचा स्वप्नील भाऊ मोरे आणि कंपनी. वा पहिल्यांदा एंट्री टाकली आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेत ट्रॉफी सुद्धा जिंकली. भाऊ आपलं अभिनंदन. आणि ही बांद्र्याच्या टीमची खासियत आहे. बांद्र्यातल्या टीम वरती येतात म्हणजे येतातच इकडे आणि खूप चांगली मेहनतही घेतली आपण. अभिनंदन. पुढील पुरस्कार या स्पर्धेतील आपण देत आहोत. त्या अगोदर आमचे 2 महत्वाचे पंच, त्यांचा सन्मान राहिलाय. तो सन्मान आपण या ठिकाणी घेतोय. रमाकांत पवार सर आणि नासिर सर आपण या ठिकाणी यायचं आहे. रमा सर आणि नासिर सर या. दोघेही फलंदाज, यष्टीरक्षक म्हणून भारतभर नावाजलेले खेळाडू. स्वतः नासिर सर अमृत 11 सारख्या संघासाठी खूप दर्जेदार क्रिकेट खेळलाय. ठाण्यावरून सुरुवात केली. नासिर सर अभिनंदन. त्यानंतर यष्टीरक्षक आणि फलंदाज एक दिग्गज खेळाडू रमाकांत पवार, ज्यांनी प्रेसी, प्लेबॉय, सह्याद्री अशा टीमसाठी टिळकनगरला क्रिकेट खेळलं असे, आणि राज कपूर मेमोरियल ट्रॉफीच्या देखील बऱ्याचशा फायनल खेळल्या असे रमाकांत पवार सर. या स्पर्धेचा दुसरा क्रमांक. गेल्याही वर्षी हा संघ चांगला खेळला आणि याही वर्षी स्वप्नील नाईक आणि कंपनी बोनकोडे जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. या स्पर्धेचे रनर अप वायू 11 बोनकोडे, नवी मुंबई. या 2 लाखाचा पुरस्कार. चला या बिलाल. वाह शुभम, करण, अय्यूब. शुभम नाईक आपलंही अभिनंदन. वायू 11 स्वप्नील भाऊ नाईक, लालू शेठ आपलंही अभिनंदन. तारिफजी सय्यद या टीमची बांधणी त्यांनी केली, आपलंही अभिनंदन. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने उपविजेते या स्पर्धेचे राहिलेले आहेत. वाह अभिनंदन बिलाल भाई, खूप छान. असंच खेळत रहा. या टीमला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. आणि यानंतर महत्वाचा पुरस्कार. हा पुरस्कार अनाउन्समेंट करण्याच्या अगोदर मित्रहो, एवढी मोठी टुर्नामेंट मुंबईत करणं सोपी गोष्ट नाहीये. परंतु मुंबई महाराष्ट्रातील नंबर 1 टुर्नामेंट रबर बॉल मध्ये आयोजित करणारे
तुम्हा सर्वांचे लाडके विभाग प्रमुख कामगार नेते, या वर्षीची स्पर्धा रेकॉर्ड 20 टीम मध्ये झाली आणि या वर्षीची स्पर्धा आवडली असेल तर दादांसाठी टाळ्या व्हायलाच पाहिजेत. काय जबरदस्त आयोजन केलंय, भव्य दिव्यता या स्पर्धेची पाहायला मिळाली. आणि आता याच साठी केला होता अट्टाहास, पहिला नंबर आम्हाला पाहिजे विकी भाई. आणि त्या ठिकाणी आपल्या मुलाच्या नावाने म्हणजे अर्जुन कांधारी प्रतिष्ठान, संतोषभाई बंड आपण या ठिकाणी यायचंय, तेजस भाऊ कारकर, कुंकाई शितलाई विटावा आपण देखील या ठिकाणी यायचंय, सगळी टीम. कारण या ट्रॉफी साठी अख्खा महाराष्ट्र इकडे होता, महाराष्ट्राचा रबर बॉल क्रिकेट इकडे होतं, परंतु पहिल्या नंबरची ट्रॉफी कांधारी साहेब बांद्रामध्येच तुम्ही ठेवलेली आहे. अभिनंदन. या नितीन जंगम आपलं अभिनंदन, संतोष बंड आपलं अभिनंदन, रोहित यादव आपलं अभिनंदन. यस तेजस भाऊ कारकर पहिला नंबर. ॲक्च्युली सर्वांना माहिती नसेल की कंधारी टीम ही जी आम्ही शक्य झालं आहे, कुणाल दादाला आठवतं की नाही मला माहीत नाही, पण मी विकी कंधारी सरांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, जवळजवळ अर्धा तास बसलो होतो आमची टीम चालू करण्यासाठी. आणि कुणाल दादा तेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये आला होता आणि म्हणाला की नित्या का बसलाय. मी बोललो विकी सरांना भेटायला आलो आहे. ते म्हणले चल आतमध्ये. आणि विकी सरांना त्यांनी शब्द दिलेला होता की हा नित्य आहे, माझा मित्र आहे, जे काय असेल ते तुमच्या टीमचं करा. आणि हे सगळं शक्य बंटी दादामुळे झालं, मला आठवते ते. थँक्यू दादा. या टीम बद्दल मी एकच म्हणेल, तेजस भाऊ विकी भाई, या टीम बद्दल मी एकच म्हणेल, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. काय खेळलात, जबरदस्त. आणि विकी सर दोन शब्द. अच्छा विकी सर दोन शब्द. बंटी भाई, क्या टूर्नामेंट आपने ऑर्गेनाइज किया है, मैं बहुत खुश हुआ यहाँ के, और उससे ज़्यादा खुश हुआ कि हमारी टीम के प्लेयर्स जीते हैं. सो इट इज़ अ प्राइड एंड ऑनर टू बी हियर. जय हिंद, जय महाराष्ट्र. इसको बोलते हैं असली क्रिकेट. खुल के खेलो, असली क्रिकेट. प्राइज आहे. त्याच्या आधी ज्याने एवढा मोठा घाट घातलाय, एवढी मॅनेजमेंट केली, एवढा इव्हेंट केला, त्या कुणालभाई सरमळकरांचा म्हणजे त्यांना शुभेच्छा देण्याची विनंती मी दीपक भाईंना करतो की एवढं मोठं काम करणं खाण्याचं नाही. कुणालभाई जसे बांद्र्याचे आहेत तसे माझ्या जिल्ह्यातले आहेत आणि विशेषतः माझ्या मतदारसंघातले आहेत. त्यांचा मला सार्थ अभिमान आहे. असंच खूप काम करत राहा, खूप मोठे होत राहा आणि शिंदेसाहेबांच्या मनावर राज्य करून लवकरात लवकर चांगल्या पदावर जा अशी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप खूप अभिनंदन. कोणताही कार्यक्रम घ्यायचा आणि तो भव्य दिव्य करायचा हे कुणालबाईंचं ध्येय आहे आणि त्यांनी ते करून दाखवलंय. आणि आता या स्पर्धेतील शेवटचा पारितोषिक, या वर्षी कुणाला मिळणार ही मोटरसायकल, कोण आहे तो खेळाडू जो घेऊन जाईल या ठिकाणावरून मानाच्या स्पर्धेमध्ये धर्मवीर चषकाची ही मोटरसायकल, आपण काही सांगू शकता का? या स्पर्धेतील या वर्षीची
धर्मवीर चषकाची मोटरसायकल चालली आहे. अशा खेळाडूला जाते ज्याने हे मैदान नेहमी गाजवलं आणि याही वर्षी गाजवलं. खेळाडू आलाय अंबरनाथ वरून दिनू कांबळे. दिनू कांबळे मितभाषी खेळाडू. पहा, एक मिनिट. या ठिकाणी एक मिनिट. या ठिकाणी येण्यासाठी महाराष्ट्रातील विविध खेळाडूंनी प्रयत्न केले, परंतु या अंबरनाथच्या मुलाने बाजी मारली आहे, ज्याची बॅटिंग पाहण्यासारखी असते. दिनू, आज पहिली तरी कितवी मोटरसायकल आहे आणि त्याचबरोबरने अंडरआर्म क्रिकेटचाही राजा, ओरम क्रिकेटमध्ये देखील राजा ठरतोय. आज आयुष्यातील एवढा अविस्मरणीय क्षण काय सांगशील दिनू? आणि आज तुझ्या क्रिकेटच्या कारकिर्दीतील ती महत्वाची नावं जी तुला आज या ठिकाणी घेऊशी वाटतील आणि या धर्मवीर चषकाविषयी. सर्वप्रथम मी स्पर्धेविषयी बोलतो की ही स्पर्धा मी खेळणारी दरवर्षी आवर्जून येतो आणि माझं स्वप्न होतं की माझ्या प्रत्येक वेळी मला एक बाईक पाहिजे आणि ते आज माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. माझ्या ह्या कारकिर्दीमध्ये वाटामध्ये मी म्हणजे तारीफबाईंचा खूप मोठा वाटा की ते आमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतात आणि पूर्ण मेहनत करून घेतात आमच्याकडून. ते दिनू कमी बोलतो परंतु त्याची बॅट जास्त बोलते. परफॉर्मन्स आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या. धर्मवीर चषकाच्या मालिका आणि चर्चा हीच होईल सगळीकडे, कोण आला रे कोण आला. धर्मवीर चषकाचा मालिकावीर आला. याही वर्षी अप्रतिम आयोजन पाहायला मिळालं. 100% नाही 200% यशस्वी दादांनी आणि आपण सगळ्यांनी करून दाखवलं. आणि सगळ्यांचाच मी स्वतः महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री म्हणून ज्यांनी खूप चांगलं काम केलं, दीपकजी केसरकर साहेब, दिगंबरजी नाईक साहेब, सगळे मान्यवर, सगळ्या रणरागिनी, पदाधिकारी, सगळे प्रेक्षक, सगळे अंपायर, कॉमेंटेटर, सगळे ज्यांनी सहकार्य केलं, सगळ्यांचा आभार. या वर्षी थांबू, पुढल्या वर्षी याही पेक्षा मोठी स्पर्धा घेऊन पुन्हा एकदा दाखल होऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.